तुला पण स्वप्न पडायची? स्वप्न? मग सरू मावशीनं म्हणालास ते? ते स्वप्नांमधला खोटेपणा तिला पटवून द्यायचा होता म्हणून. मला वाटलंच होतं. मला काही स्वप्न वगैरे पडत नाहीत ग. तू स्वप्न बघतोस आणि ती पूर्ण करतोस. आलं लगेच नवऱ्याची टिमकी वाजवायला लागलीस. कशी लगेच बायको होतोस ग तू? लगेच म्हणजे मी बायको आहेच, आणि ह्याच जन्मासाठी नाही, पुढचे 7 जन्म. नको ग नको. हे असं रात्री अपरात्री एकट्या दुकट्या माणसाला घाबरवू नये. तरी 7 जन्म तुझी साथ सोडणार नाहीये मी. हे तुम्हाला सांगतेस का धमकवतेस? ए ए ए काय? दूध दूध. आई मी तुला अनेकदा सांगितलंय मी काही दूध वगैरे पिणार नाहीये. मी काय तर लहान नाहीये. आणि हे बघ मला कुठलीही कारण नकोय. उगाच इमोशनल व्हायचं नाही. मी आत्ताच ब्रश केलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यात केशर घातलंय, बदाम घातलेत, पिस्ते घातलेत. अशी कुठलीही कारण मला देऊ नकोस. अरे पण ऐकून तर घेशील. मी नेहमी ऐकतो ना, म्हणून तुम्ही वाटेल ते माझ्या घशात ओतत राहता. एवढं काय नकोय बोलायला. दूध तुझ्यासाठी नाहीये, जान्हवीसाठी आहे. माझ्यासाठी? दाण्याची चटणी सोसत नाही की नाही तुला? आणि एवढी खाल्लीस आज. सांगत होते तिला पण ऐकलं नाही तरी सुद्धा. हो पण मला खावीशी वाटत होती. ते ठीक आहे, पण म्हणूनच म्हटलं ग्लासभर थंडगार दूध पी म्हणजे बरं वाटेल. अगं तुला ऑफिसला जायचं असतं, मग उगाच दुसऱ्या दिवशी त्रास नको. घे थंडगार दूध पिऊन घे, बरं वाटेल. आणि हो, श्री सारखी नाटकं करू नकोस, पटकन पिऊन टाक दूध. आई पण एवढं नाही जाणार. न जायला काय झालंय? अगं तरणी ताठी मुलं आहात तुम्ही. 1 ग्लास दूध संपायला काय लागतंय? घे पटकन. आई ग तिला नको असेल तर उगाच आग्रह नको ना करूस. तू मध्ये बोलू नकोस. तुला नकोय ना दूध? गप्प राहा जरा. आमच्या दोघींच्या मध्ये पडू नकोस. अगं पण जाईल तिला. सकाळी ऍसिडिटी झाली म्हणजे काय करायचं? मूठभर चटणी खाल्ली आहे तिने. मागच्या वेळेला अर्धा चमचा खाल्ली होती तर 2 दिवस त्रास झाला होता. घे पटकन पिऊन टाक. हो म्हणजे हे खरं आहे, मला शेंगदाण्याची चटणी नाही चालत. तेच तर सांगत होते, तेव्हा ऐकलं नाहीस. घे आता पटकन पिऊन टाक. तू ठेव दूध, ती पिल नंतर. नंतर वगैरे काही नाही. पण राहू दे, मी पिते. जान्हवी मला ठेव थोडस. नाही तिच्याकडे बघून आता मला इच्छा झाली दूध प्यायची. ठेव हा थोडस. नको श्री, मी संपवते. जरा ठेव थोडस, मी पिन. तुला हवंय का? नकोय मला, नकोय. म्हणजे मी जान्हवीच्याच ग्लास मधलं पिन ना. यु नो बायकोचं उष्ट. फाजीलपणा पुढे झाला श्री. फाजीलपणा काय यात? अरे मी समोर आहे याचं तरी भान ठेव. बरं मी जाते, मग घाला गोंधळ काय घालायचा तो. दूध जान्हवीनी संपवायचंय, बाया घालवायचं नाहीये. का पण? अगं तुला नको होतं म्हणून म्हणालो मी तसं. पण मग आता राहू देते. ए नाही रे, असं नको. एवढ्या विश्वासाने दिलं होतं ना त्यांनी. तुला नको असेल तर मग मीच पिते. दे इकडे. अरे पण कशाला? नकोय ना तुला, मग राहू दे ना. अगं तुलाच नकोय. सावकाश सावकाश. जातंय ना? हे तुला काय होतंय? अगं ये जान्हवी, अगं ये. अरे देवा.